दरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी खास व्हॅनिटी कार्स, ज्या व्हॅनिटी व्हॅन्स असतात, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा असतात, त्या त्यांच्यासाठी प्रोव्हाइड करण्यात आलेल्या पुरवण्यात आलेल्या आहेत. त्याच व्हॅनिटी व्हॅन्सचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं. पाहूया. तुमच्या पाठीमागच्या बाजूला मी आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलाय. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की या ठिकाणी व्हॅनिटी व्हॅन देखील आणण्यात आलेल्या आहेत. राज ठाकरेंसाठीची एक व्हॅनिटी व्हॅन या ठिकाणी आहे, तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी देखील एक व्हॅनिटी व्हॅन या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ही व्हॅनिटी व्हॅन नेमकी कशी असते ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. उद्धव ठाकरेंसाठीची ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेंना वैद्यकीय सध्या अडचणीला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळं व्हॅनिटीची गरज अनेक त्यांच्या ज्या सभा होतात त्या ठिकाणी व्हॅनिटी व्हॅन लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हॅनिटी व्हॅनचं हे आतलं आपण स्ट्रक्चर पाहतोय. आतमध्ये सर्व ज्या व्यवस्था आहेत त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या असतात. बसायची व्यवस्था असते, यासोबतच टॉयलेट वॉशरूमची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली असते आणि एसी व्हॅन ही पूर्णपणे असते. त्यामुळं उष्णतेचा जो त्रास आहे तो त्रास होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, यासोबतच सुप्रिया सुळे असे अनेक मान्यवर व्यक्ती जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळं या दोन गाड्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. सुरुवातीला आल्या आल्या या ठिकाणी ते सर्व मंडळी बसतील आणि त्यानंतर आतमध्ये सभेच्या ठिकाणी देखील एक एसी हॉल करण्यात आलेला आहे. त्या हॉलमध्ये बसताना आपल्याला पाहायला मिळतील. साधारणपणे 10 ते 10:30 वाजता ही सर्व मंडळी जी आहेत ती येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर 11 वाजता सभेला सुरुवात होईल आणि साधारणपणे 1:30 ते 2 वाजेपर्यंत ही सभा सुरू राहील. ह्या सभेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते येत आहेत. 2 या व्हॅनिटी व्हॅन आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी आता राज ठाकरेंचं जे पोस्टर आहे ते या ठिकाणी लावण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि शेजारीच उद्धव ठाकरे यांच्यासाठी देखील या ठिकाणी व्हॅनिटी व्हॅनची जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये मनसैनिक, शिवसैनिक राज्यभरातून येत आहेत आणि त्यांना सामोरं जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काही वेळासाठी या ठिकाणी बसतील आणि त्यानंतर सभेला संबोधित करायला जाताना आपल्याला पाहायला मिळतील.